हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर मैद्याचा वापर न करता खुसखुशीत आणि एकदम मस्त क्रंची अशी करंजी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर दिवाळीचा फराळ चालू आहे सगळ्यांच्याच घरी आणि मम्मीने ही करंजी बनवली होती. तर मी म्हटलं का नाही तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन यावी. तर चला आपण सुरुवात करूया आजच्या करंजीच्या रेसिपीला. तर करंजीची रेसिपीचं आतलं सारण बनवण्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेला आहे. तर तो तांदूळ आहे तो सुवासिक तांदूळ आहे आणि हा सुवासिक तांदूळ 1 वाटी घेऊन मी स्वच्छ धुवून एखाद्या मस्लिन क्लॉथवर किंवा आपलं जे कॉटनचं कापड असतं त्यावर एकदम छान असा पसरवून घ्यायचा, धुवून स्वच्छ, आणि 1 तासासाठी व्यवस्थित छान वाळवायला ठेवून द्यायचा. आणि 1 तास झाल्यानंतर आपल्या मिक्सरमध्ये त्याची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची. तुम्ही इकडे बघू शकता एकदम मस्त बारीक पावडर तयार झालेली आहे. आणि आता करंजीचं सारण बनवण्यासाठी आपल्याला जे सुकं खोबरं असतं ते एकदम बारीक किसून घ्यायचं. तर मी इथे हे सुकं खोबरं आहे ते 2.5 वाटी घेतलं आहे. तर कोणत्याही आयडियल वाटीनुसार तुम्ही यूज करू शकता. एकच वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने आपण सगळं जे मेजरमेंट्स आहेत ते कंटिन्यू ठेवायचे. एकदा 1 वाटी घेऊन मग त्याने मेजरमेंट्स असं काही करायचं नाही. फिक्स वाटी घ्यायची आणि त्याने प्रत्येक मेजरमेंट घ्यायचं. आणि हे खोबरं असं छान थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं. आणि ते काढून घेतल्यानंतर आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे. तर ते 4 चमचे कोणत्याही चमच्याने तुम्ही टाकू शकता. तूप छान गरम झाल्यानंतर आपण जे तांदळाचं पीठ केलं होतं बारीक तर ते घ्यायचं आणि हे व्यवस्थित छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर हे सुवासिक तांदूळ म्हणजे तुम्ही कोणतेही घनसाळ तांदूळ किंवा इंद्रायणी असा तांदूळ घेऊ शकता कोणत्याही प्रकारचा. तर मी इथे खसखस पण घेतलेली आहे. ती 2 चमचे खसखस घेतली आहे मी आणि ही पण एकदम कमी गॅसवर छान थोडीशी तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आणि लगेचच गॅस बंद करायचा. तर आपण जे सगळं घेतलेलं होतं भाजून ते सगळं एकत्रित करायचं मिश्रण आणि त्यामध्ये आपली विलायची पावडर टाकायची 1.5 चम्मच आणि त्यामध्ये त्याच्यानंतर साखर टाकायची 1 आणि 1.5 वाटी टाकायची. ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मी पिठी साखर घेतली. ही याच्यामध्ये एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला आता करंजीची पारी बनवायची आहे. तर त्यासाठी इथे मी एकदम 0 नंबरचा एकदम बारीक रवा असतो तो 2 वाट्या बारीक रवा घेतला आणि अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाव चम्मचला पण थोडंसं कमी मीठ टाकलं चवीनुसार. करंजीची पारी एकदम छान खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला 2 चमचे ऑइल गरम करायचं पूर्णपणे आणि छान गरम करून आपण ते 0 नंबरच्या रव्यामध्ये ॲड करायचं. आणि हे तेल मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित मळून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण जेव्हा हे तेल मिक्स करतो त्याच्यामध्ये तेव्हा आपल्या हाताला असं जेव्हा आपण ते उचलतो तेव्हा अशी ती मूठ तयार होते. आणि तुम्ही बघू शकता इकडे दाखवते मी तुम्हाला की कसे ते आपलं व्यवस्थित तेल मिक्स झाल्यानंतर छान मूठ तयार होते. तर मग आपल्याला समजायचं की अगदी व्यवस्थित आपलं तेल मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये. तर आपण आता ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं. जे अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित छान एकदम बारीक असं हे छान पीठ आहे ते छान मळून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून घ्यायचं सारण. तुम्हाला खाताना अजिबात जाणवणार नाही की रव्याचं आहे का मैद्याचं आहे. आणि एकदम कोणत्याही प्रकारचं मैदा न वापरता बनवलेली ही करंजीची पारी आणि ही मस्तपैकी अशी वेगळी करंजी तुम्हाला जर नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि तुम्हाला माझं कंटेंट आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पीठ छान एकदम मळून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी ते रेस्ट करायला ठेवून जायचं. आणि तुम्ही इकडे बघू शकता करंजीचं सारण आपलं रेडी आहे. आणि अर्धा तास झाल्यानंतर आपण जे रव्याचं पीठ होतं ते छान मळून ठेवलेलं होतं ते घ्यायचं आणि थोडंसं परत त्याला 4 ते 5 मिनिट एकदम व्यवस्थित परत एकजीव करून घ्यायचं, एकदम छान मळून घ्यायचं. आणि त्याचे छोटे छोटे एकदम छोट्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचे. तर तुम्ही इकडे बघू शकताय छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेत. आणि आता त्यातला एक गोळा घ्यायचा आणि थोडासा पोळपाटावर थोडासा मैदा भुरभुरायचा आणि त्यावर ही करंजीची पारी लाटायला सुरुवात करायची. तर आपल्याला जशी पाहिजे गोल अशी गोल थोडीशी लांबट अशा प्रकारे करंजीची पारी एकदम पातळ अशी छान लाटून घ्यायची. अजिबात जाड ठेवायचं नाही ही पारी. तुम्ही इकडे बघू शकताय एकदम पातळ आणि पूर्ण अशी थोडी ट्रान्सपरंट दिसेपर्यंत लाटलेली आहे पूर्ण. करंजीची पारी एकदम छान व्यवस्थित लाटून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे मिश्रण आपण घेतलेलं होतं तयार केलेलं तर ते मिश्रण टाकायचं आहे. तर 1 मोठा चमचा आहे म्हणजे 1 टेबलस्पून मिश्रण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. इथे बघा मी एकदम मोठा चमचा घेतला तर मोठा चमचा मिक्सचर मी ह्याच्यामध्ये टाकलं. तर हे थोडंसं सेंटरला मिक्सचर टाकायचं
करंजीचं मिश्रण छान व्यवस्थित सेंटरला लावून झाल्यानंतर एका वाटीमध्ये साईडला पाणी घेऊन त्यामध्ये एकदम थोडासा पाण्याचा हात लावून आपण व्यवस्थित साईडला छान पाणी लावून घ्यायचं. जास्त पाणी नाही लावायचं, थोडं पाणी लावायचं आणि जे करंजी आहे ते छान फोल्ड करून घ्यायचे आणि साईडच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायचा. त्या दोन्ही एकमेकांना चिटकल्या पाहिजे व्यवस्थित आणि ते चिटकल्यानंतर आपण जे करंजीचं कटर असतं ते करंजीचं कटरने कट करून आपली करंजीला शेप द्यायचा आणि तुम्ही इकडे बघू शकता एकदम मस्त करंजी अशा कट करून रेडी झाल्यात. आणि दुसरीकडे आपण एका कढईमध्ये 2 वाटी तेल टाकून छान गरम करून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपण ज्या कट केलेल्या करंज्या होत्या त्या यामध्ये एक एक कडून ॲड करायच्या आणि छान डीप फ्राय करून घ्यायच्या. तर तुम्ही इकडे बघू शकताय करंज्या आता फुलायला एकदम छान सुरुवात झाली आहे. तर करंज्या आपण जेव्हा तळतो तो खूप जास्त असा ब्राऊन कलर नाही काढत, थोडासा व्हाईटिश गोल्डन छान कलर आपण करंजीचा काढतो. तर तुम्ही इकडे बघू शकता दोन्ही साईडून अशा आलटून पलटून करंज्या छान तळून घ्यायच्या आणि एकदम मस्त करंज्या इकडे रेडी झाल्या. तुम्ही इकडे बघू शकता हा कलर आल्यानंतर तुम्ही गॅस बंद करायचा आणि करंजी तुम्ही बाहेर काढू शकता. तर अशा प्रकारे सगळ्या करंज्या मी बनवून घेतल्या आणि एकदम छान डीप फ्राय करून घेतल्या करंज्या. तर इतक्या मस्त झालेल्या आहे ह्या करंज्या. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही इकडे बघू शकता एकदम छान अशी क्रिस्पी करंजी झालेली आहे. कोणत्याही मैद्याचा आपण वापर न केलेला आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही एकदा प्लीज ट्राय करा आणि तुम्हाला जर माझं कंटेंट आवडत असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.